वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. खूप डेज नंतर आज मी यूट्यूबवर एक यापिंग सेशन टाकणार आहे. आणि यू माइट बी वंडरिंग की मी हा फोटो इथे का ठेवला आहे. तर ऑफकोर्स यापिंग सेशन आहे म्हणजे बिचिंग असणार, जजिंग असणार, ट्रिगरिंग असणार आणि यू नो स्पायसिंग अप थिंग्स. आणि माझ्या यापिंग सेशनमध्ये तर मी बोलतेच. आणि हिचा फोटो इथे म्हणजे गोष्ट तर फ्रेंडशिपची असणार किंवा एक यू नो सर्टन काइंड ऑफ थिंग्सची असणार. सो आय गेस काही काही लोकांना हिंट लागली असेल जे माझ्या खूप जास्त क्लोज आहेत. यू नो आय नो ज्यांना माझे खूप असे खूप चांगले बॉन्ड आहेत ना, ज्यांच्याशी माझे, त्यांना खूपच चांगलं समजत असेल. राईट गाईज? ओके, सो लेट्स स्टार्ट. हो, सगळ्यांना म्हणजे असं वाटत होतं की मी यूट्यूब क्विट केलं आहे, म्हणजे मी टाईमपासला करत होते. बट नाही गाईज, माझ्याकडे भरपूर व्लॉग्स आहेत जे एडिट करायचे पेंडिंग आहेत. जो माझा एडिटर होता म्हणजे ही वॉज वन ऑफ माय फ्रेंड. ही इज माय फ्रेंड. हिज नेम इज करण. ही इज फ्रेंड ऑफ फ्रेंड आणि तो एक एडिटर आहे. सो तो माझा एडिटर आहे. तो माझा पर्सनल एडिटर नाही म्हणू शकत, बट ही इज अन एडिटर. आणि त्याच्याकडे माझा एक जो मोहम्मद अली रोड आहे ना, त्याचा व्लॉग पार्ट नंबर 2 तो त्याच्याकडे आहे. त्याला मला पोस्ट करायचा आहे, बट तो अजून एडिट झालेला नाही. लाईक तो कधीच आहे आणि तो अजून एडिट झालेला नाही आहे. बट इट्स ओके. आणि माझ्या फोनमध्ये सुद्धा माझ्या गावातले ब्लॉग्स आहेत. अँड यू नो मिनी ब्लॉग्स, अ डे इन माय लाईफ, वॉट आय ईट इन अ डे, हाऊ माय डे गोज. लाईक जे आहे ना, भरपूर काही आहे. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, एवढे दिवस माझं कॉलेज नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे माझे पेपर फेब्रुवारीमध्ये संपलं. माझं कॉलेजचं ॲडमिशन आत्ता झालं आहे. आत्ता कुठला महिना चालू आहे? जुलैमध्ये माझं ॲडमिशन झालं. लाईक फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, लाईक लेट्स कीप द फेब. 4 महिने मी नुसती माझे मॉम डॅड माझं व्लॉग बघतात, त्यामुळे मी शिव्या देऊ शकत नाही आहे व्लॉगमध्ये. मला बाकीच्या लोकांशी घेणं देणं नाही आहे, बिकॉज सगळे शिव्या देतात. आणि शिव्यांशिवाय माझे सेंटेन्सेस कंप्लीट होत नाही. बट स्टील मॉम डॅड, आय एम सो सॉरी. जर चुकून मी शिवी दिली तर माफ करा मला, बिकॉज दिस इज मी. इट इज व्हॉट इट इज. लेट्स गेट बॅक ऑन द टॉपिक. तर 4 महिने मी घरात अशीच पडून होते. मी वाट बघत होते की कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ. म्हणजे मी खूप ट्राय केलं कॉलेजसाठी, बट समजत नव्हतं. आय वॉज कन्फ्युज्ड. मग तेव्हा मला असं वाटलं की मी एडिटिंग करावी, बट मी नाही केलं. आय डोंट नो का हे, आणि माझ्याकडनं झालं नाही. एनर्जी नव्हती असं नाही आहे, बट डोंट नो, होत नव्हतं माझ्याकडनं. इट्स ओके. एनिवेज, मी ट्राय करेल. मी प्रत्येक व्लॉगमध्ये, प्रत्येक यापिंग सेशनच्या टायमिंगला असंच बोलते. मी परत सांगते की मी बनवेल, मी टाकेल. आय विल बी कन्सिस्टंट about vlogs and all, but I can't make it. Sorry for my own loss, not yours. Okay, so guys, आजचा जो यापिंग सेशन आहे तो आहे माझ्या कॉलेजवर. लाईक मी कोणता कॉलेज घेतलं आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. मला खरंच माहीत नव्हतं की माझी जिंदगी एवढी की मी ज्या कॉलेजला होते, मला असं वाटलं 12th पर्यंत मी तिथं सर्वाईव्ह केलं. ॲक्च्युली मी एकच वर्ष तिथे होती आणि मी एकच वर्षात ते सर्वाईव्ह केलं आहे. बट इट वॉज सो फकिंग डिफिकल्ट टू सर्वाईव्ह इन दॅट कॉलेज विथ फेक पीपल्स. इट्स ओके, आय एम स्ट्रॉंगर दॅन बिफोर, मेंटली आणि फिजिकली. पण कोणी आलं तर आय कॅन यू नो डायरेक्टली किल देम. सो मला वाटलं नव्हतं की मी त्याच कॉलेजमध्ये परत FYसाठी जाणार. ऑल वॉज माय मिस्टेक. मला असं वाटलं की नाही, 12वी झाली, बास झालं. आता मला त्या कॉलेजमधून जस्ट स्टेप आउट करायचं आहे. मी तिथून लिव्हिंग सर्टिफिकेट काढला. सगळं झालं. सगळं फ्रेंड्सनी
लाईक आम्ही सर्वांनी CET दिली होती अँड यू ऑल नो व्हॉट CET इज. सो सर्वांनी CET दिली आणि सगळे कॅप राऊंडसाठी वेट करतात. इवन सम ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स, स्नेहा इज स्टील वेटिंग फॉर द कॅप राऊंड अँड मोर ऑफ माय फ्रेंड्स लाईक दे आर वेटिंग फॉर कॅप राऊंड्स. नाव लागेल कधी ॲडमिशन. आणि माझ्यात पेशन्स लेवल नाही आहे गाईज. ॲज यू नो जसिका इज व्हेरी क्युरियस फॉर एव्हरीथिंग. शी कांट एव्हर वेट फॉर एनिथिंग. शी कॅन ओनली वेट फॉर मला माहिती आहे बास. कमिंग बॅक टू द पॉईंट, आय वॉज सेईंग की मला वेट नाही झालं आणि मी भरपूर कॉलेजेस फिरले. तिथे मला 2 लाख 3 लाख 2 लाख 1.5 लाख म्हणजे 1 लाखच्या पुढे सर्व फीस सांगत होते. मला करायचं होतं BCA तर मला काय कुठे भेटला नाही. म्हणजे मी भरपूर असे टॉप कॉलेजेस वगैरे बघितले पण तिथेही BCA नव्हतं. सो वन ऑफ माय फ्रेंड डम्बेस्ट फकिंग लाईक इतका राग येतो ना मला, बट इट्स ओके. जिंदगी में लिखा है तो वो होगा ही. रितेश आहे त्याचं नाव. आणि येस रितेश, तुला राग येतोय तर आय डोंट केअर, येऊ दे. तर तो आणि मी कॉलेजेससाठी फिरायचो. रितेश आणि मी सगळ्यात शेवटी वैतागून आहे त्याच कॉलेजमध्ये परत गेलो. तिथे विचारलं BCA आहे तर दे सेड आमच्याकडे BCA नाही पण आमच्याकडे MCA आहे. तर आम्ही म्हणलो आम्हाला MCAची गरज असते तर आम्ही तुमच्याकडे आलोच नसतो, कारण MCA आपल्याही कॉलेजपेक्षा चांगल्या कॉलेजेसमध्ये आहे. सो त्यांना ट्रिगर झालं ते. आणि मग ते सांगत होते की आपल्या कॉलेजेसमध्ये नवीन कोर्सेस आहेत ते तुम्ही करा. सो वी वेर इंटरेस्टेड टू नो की काय कोर्सेस आहेत. सायबर सिक्युरिटी, सायबर अँड डिजिटल सायन्स, लाईक फॉरेन्सिक सायन्स आणि कम्प्युटर सायन्स वगैरे. सो आय वॉज लाईक ओके. इंजिनिअरिंग मला करायची नव्हती. आय वॉज लाईक ओके लेट्स ट्राय फॉर CDS लाईक सायबर अँड डिजिटल सायन्स. कारण ओनली सायबर सिक्युरिटी इज नॉट माय कप ऑफ टी. आय वॉन्टेड समथिंग मोर एस्थेटिक काइंड ऑफ, जे नाव ऐकून समोरच्याची फाटली पाहिजे. सो मैंने मेरी खुद की फाटली आहे भाई. म्हणजे मी ॲडमिशन घेताना का घेतलं CDS. हाऊ डज इट साऊंड्स लाईक सायबर अँड डिजिटल सायन्स. म्हणजे समोरून जर माझ्या मम्मीला कोणी विचारलं की तुझी मुलगी काय करते, शी विल बी लाईक माझी मुलगी सायबर अँड डिजिटल सायन्स करते. शी इज लाईक शी इज डुईंग BSc इन सायबर अँड डिजिटल सायन्स. आय वॉज लाईक ओके, मला CDSलाच ॲडमिशन घ्यायचं आहे. मग माझं रितेशने ॲडमिशन घेतलं, यशने ॲडमिशन घेतलं. तिथेच म्हणजे ते झालं ना, कसं सांगू यार, म्हणजे का माझे ग्रह कुठं फिरले होते की मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. एनिवेज मेन मुद्द्याचं बोलू आपण. तिथे मला असं वाटलं की मी ज्या कॉलेजमध्ये आहे त्या कॉलेजमध्ये परत ते जुनी लोक येणार नाही. बिकॉज त्या कॉलेजला सर्व हेट करतात. लाईक 98% ऑफ मेजॉरिटी हेट दॅट कॉलेज. But that college is one of the best college for education, but the student, the environment is like ew. For real, it's like ew. Sorry guys, मी दुपारी व्लॉग बनवता झोपून गेली बिकॉज मी खूप दमले होते. मी कॉलेजवरनं आले होते आणि मी कॉलेजवरनं आल्या मी व्लॉग बनवायला बसले होते. मी काल खूप जास्त म्हणजे आजची गोष्ट आहे, मी खूप जास्त दमले होते त्यामुळे मला व्लॉग कंटिन्यू नाही करता आला आणि मला थोडासा हेडेक होत होता. माझा BP सुद्धा लो झाला होता. मी हल्ली लाईक 2-3 days बिफोर मी आजारी होते. लाईक 2-3 दिवस झाले माझा BP लोच आहे त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम होतो. मेडिसिन्स घेतल्यानंतर मला डायरेक्ट झोप लागते. सो आय वॉज लाईक नाही माझ्याकडनं होत नाही आहे, सो मी झोपणार. सो आपण तो व्लॉग आत्ता कंटिन्यू करूया बिकॉज मला आत्ता बोलूशी वाटतं आणि रात्री माझ्यात एवढी एनर्जी येते कारण मी दिवसा झोपते आणि रात्री जागते. दिस इज व्हॉट आय डू. सो लेट्स गेट ऑन द पॉईंट. मला जर माहीत असतं मला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन म्हणजे मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि तिथे ती लोक आहेत, आय स्वेअर टू गॉड मी तिथे ॲडमिशन नसतं घेतलं. मी माझं ॲडमिशन तिथून कॅन्सलसुद्धा करू शकत असते पण मी
पूर्ण फीस भरून टाकली होती आणि आमचं म्हणजे मी कॉलेजमध्ये ॲड झाली होती आणि मला कॅन्सल करण्यासाठी काही ऑप्शनच राहिला नव्हता बिकॉज माझं सगळं झालं होतं त्या कॉलेजमध्ये, ॲडमिशन प्रोसेस, फीज वगैरे सगळं झालं होतं. आणि आय वॉज लाईक ओके, नो प्रॉब्लेम, मला फक्त 4 वर्ष यांच्यासोबत डील करायचं आहे. आणि आधी मी स्ट्रॉंग नव्हते मेंटली फिजिकली, काहीच नाही. बट नाव मी मेंटली स्ट्रॉंग आहे, मी फिजिकली स्ट्रॉंग आहे. मी आता कोणालाही भांडू शकते. लाईक इफ यू टेल मी टू फाईट विथ एनीबडी, यू ब्रिंग एनीबडी इन फ्रंट ऑफ मी, आय विल स्टार्ट डुईंग कलेश जस्ट इन 0.1 सेकंड्स. बिकॉज मी तशी झाली आहे, मी तशी टॉक्सिक झालेली आहे, मी तशी ब्रेव पण झालेली की समोरचं आपल्याबद्दल काय इंटेन्शन्स ठेवतं आहे आणि चापलुसी म्हणतात ना, काइंड ऑफ. आणि सेकंड थर्ड थिंग अशी आहे की आय जस्ट हेट दॅट कॉलेज, बट आय कांट नाव बिकॉज दॅट कॉलेज इज गिविंग मी एज्युकेशन आणि विच इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी, फॉर माय करियर, नॉट दिस ब्लडी बीचेस. सो माझा असा विचार आहे की ह्यांना नेग्लेक्ट, म्हणजे यांचे विचार नेग्लेक्ट करून just focus on the education system, not on this thing people, because हे मला कुठे कामी येणार नाही आहेत. आणि the most and worst thing is the girl I hate the most. In my second or third yapping, in my I guess in third yapping session I told कि there was a girl in that college in 12th I hate the most in the world, from deep from my heart, is in the same college, is in the same degree course. I was like, fuck, why? क्यों भाई क्यों? म्हणजे मी ह्यांच्यापासून लांब जायला बघते आणि हे लोक, मी घरात आहे त्यामुळे मला हे कर ते कर करावंच लागतंय. नथिंग मॅटर्स ॲट ऑल. काल रात्री मी विचार केला होता की मी ब्लॉग बनवणार, माझं फिक्स होतं. आज सकाळी मी कॉलेजला गेले, कॉलेजनंतर घरी आल्यावरती मी ब्लॉग स्टार्ट केला. परत माझी एनर्जी डाऊन झाली आणि इवन आत्तासुद्धा मला ब्रीदिंग करताना थोडासा प्रॉब्लेम होतो बिकॉज मी माझी मेडिसिन अजून घेतली नाही आहे, मला ते घ्यायचे. बट आफ्टर आय कम्प्लीट माय ब्लॉग मी तेव्हाच ती मेडिसिन घेणार बिकॉज भाई मला बोलायचं आहे त्या पोरीबद्दल. Look, if I hate someone, everybody has to know it that I hate that person. And whoever person is in my friend list, in my good books, all of them have to hate the same person I hate. This is my what we say, काहीतरी म्हणतात त्याला. It is what it is. मी जर कोणाला हेट करते ना, my friends have to hate the same person as I hate. दिस इज. आणि जर माझे रिअल फ्रेंड्स आहेत ते हेट द पर्सन आय हेट, आणि द पर्सन ऑर द पीपल हू प्रिटेंड की ते माझे फ्रेंड्स आहेत, लाईक दे आर माय गुड फ्रेंड्स, दे आर ॲक्च्युली नॉट, बिकॉज द पर्सन आय हेट दे लव्ह. दिस इज वॉट ट्रिगर्स मी. ओके, आय एम नॉट फिलिंग ॲट ऑल गुड बिकॉज मला आता कसं तरी व्हायला लागलं आहे. मला ब्रिदिंगला थोडासा इश्यू होता आहे आणि माझा व्हॉइस येईल की नाही आय डोंट नो, बट स्टील माहीत अजून घेतला नाही ना मी, तरी पण मी फोन खूप असा जवळ घेतला आहे, लाईक दिस क्लोज. गाईज, माझे नेल्स तुटले. आणि अजून एक गोष्ट, थोड्या म्हणजे मी आजारी होते, बेडवर झोपली होती. मनीषाने मला सरप्राईज दिला. फायनली आफ्टर अ लॉंग वेट माय बेस्ट फ्रेंड इज बॅक. आय लव्ह हर सो मच, आय लव्ह हर सो मच. ती आणि स्नेहा होल्ड अ व्हेरी, जीवला घेते यार त्या माझ्या. स्टील आपण बोलत होतो त्या पोरीबद्दल. तर कॉलेजमध्ये मला तेच कॉलेज भेटले, त्याच स्टुडंट्स, तेच सगळे स्टुडंट्स भेटलेले आहेत, तेच सगळे फेसेस. आणि नाव आय कॅन म्हणजे मी आहे तेवढी स्ट्रॉंग की मी आता सगळ्यांसोबत डील करू शकते त्या गोष्टी. आणि आय एम हॅपी की 4 वर्ष, आता ते नाही,
सॉरी मी नाही, आता ते मला झेलतील. बिकॉज आता जर माझ्याशी कोणी भांडायला आल्यावर बोलायला जरी आलं ना तरी पण इगो नेवर बेंड्स, मी इगो दाखवणार. बिकॉज इन 12th दे हॅव बिहेव्ड व्हेरी बॅड विथ मी. लाईक त्यांचं बिहेवियर, त्यांचं लाईक देअर नेचर टुवर्ड्स मी, स्पेसिफिकली मी, वॉज द वर्स्ट वन. आणि दिस इज नॉट द राईट वे टू ट्रीट युअर क्लासमेट. जे whoever goes through this knows how it feels. Like, what the hell, Manishaचा मेसेज आलाय. वाव, आय गेस आय शुड रिप्लाय हर. रिप्लाय केलाय तिला मी, दुपारी मेसेज केला लेक्चरमध्ये आहे का, सो तिचा आता रिप्लाय आलाय की असा स्माईल हवाला इमोजी. ती दमली असेल म्हणून ती झोपली असेल. आणि आमच्या कॉलेजमध्ये एज्युकेशन खूप चांगलं आहे, स्टुडंट्स भंगार आहेत, टीचर्स आर व्हेरी नाईस, दे आर खूप छान. पण इफ द स्टुडंट्स आर गुड विथ देम, टीचर्स आर ऑल्सो गुड विथ देम. मला समजत नाही आहे यार काय होत आहे सोबत. म्हणजे रिव्हर्समध्ये माझी वाट लागते का? वाट तर नाही लागली अजूनपर्यंत काय, बट हे जे मी सिरियस घेतलं आहे ना, मला ते रॉंग डिसिजन नाही वाटत आहे. It's a good decision for me and for my future career and whatever things are gonna happen next. Because CDS is a subject where I can get placement into IT companies and also even in government. Because cyber crime happens everywhere. Like in government places, it's very casual thing that cyber crimes happen every day. तिकडे सायबर क्राईम रोज होतात. सो दे नीड अ सायबर ॲनालिस्ट और काय म्हणतात त्याला, मी झोन आउट होतीये गाईज, आय डोंट नो, काहीतरी बोलतात त्याला, माझं ब्रेन आता काम नाही करत आहे. ओके, काहीतरी बोलतात, बट ते काहीतरी काय विसरली आहे. सो मी ते करते आणि ते इतकंही अवघड नाही आहे. मी IT सब्जेक्ट होता मला 12thला, सो बाय गॉड ग्रेस मला ते जमतं आहे आणि ते सोपंसुद्धा आहे. आणि आय होप हे सगळं नीट जावं. आणि कॉलेजमध्ये मी अजून फ्रेंड्स नाही बनवले आणि मला बनवायची इच्छा पण नाही आहे. बिकॉज माझ्यात तेवढी केपेबिलिटी नाही आहे की मी आता परत ते फेक फ्रेंड्स, स्नेक्स परत पाळू शकते. बिकॉज आय नो वॉट आय हॅव गॉन थ्रू आणि कोणी कोणाला मदत करत नाही. ॲज पर माय एक्सपिरियन्स, आय हॅव एक्सपिरियन्स्ड की नो वन इज विथ यू इन युअर बॅड टाईम. यू हॅव टू बी युअर सेल्फ एव्हरी टाईम. दिस इज द ट्रूथ. बेस्ट फ्रेंड असू, कितीही घरचे असू, युअर बॉयफ्रेंड, युअर बेस्ट फ्रेंड, कोणीहीच येत नाही, कोणी नाही. ट्रस्ट मी, यू हॅव टू बी युअर सेल्फ. आणि प्रत्येक वेळी माझं असं होतं की ही गोष्ट जर माझ्यासोबत घडली ना तर ती गोष्ट मी सफर करते ना. सो वाय शुड आय टेल माय पेन टू एव्हरीबडी. और मी माझं दुःख सांगून काय होणार आहे? नथिंग इज गोना हॅपन. ना माझं दुःख ते लोक सहन करतील, सहन मला करायचं आहे. आय हॅव टू गो थ्रू इट. I have to mentally get that mental breakdown. I have to sort out the things whichever or whatever has happened. So it's just like the hell. मी आता 15 मिनटं कंटिन्यू बोलली आहे. मी रेकॉर्डिंगचं बटनच चालू केलं नाही. शिट गाईज, आजसाठी एवढंच. आणि मला थोडं बरं वाटत नाही आहे आणि मला थोडंसं डिझी फील होतं आहे. माझं ब्रेन, माझं बॉडी पेन व्हायला लागली. सो होप यू गेट माय थिंग्स की मी काय बोलली आहे. अँड सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब इफ यू वॉन्ट. यू कॅन. इफ यू डोंट, हू केअर्स. सो स्टे हेल्दी, टेक केअर, बाय बाय.